मांडाटीटोळ्याकरांसाठी आज आम्ही इथे मोर्चा आणलेला आहे। आपण बघाल तर गेले 2 वर्षापूर्वी पण आम्ही 3 ते 4 हजार महिला भगिनींचा मोर्चा आलेला होता। आज देखील तुम्ही बघाल आजच्या मोर्चात देखील प्रेग्नंट बाया आलेल्या आहेत, तो छोट्या छोट्या पोरांना सुट्टी काढून आलेले आहेत, कारण की पोरांच्या आंघोळी करण्यासाठी पाणी नाही, आंघोळ करण्यासाठी पाणी नाही। एवढी वाईट अवस्था आज आमच्या महागणपती तीर्थस्थळ असलेल्या आमच्या या पावनभूमीत होत आहे। का तर फक्त इथे अ प्रभागात जे उपअभियंता आहेत अनिरुद्ध सराफ म्हणून, यांचं कुठल्याही प्रकारचं नियोजन आमच्या या मांडाटीटोळाकरांच्यासाठीचं नाहीये। गेली 2 वर्षापूर्वी काढलेला त्याच्यातून पाण्याच्या टाकीचं काम 2 वर्षापासून चालू आहे। मांडा ईस्ट वेस्टला जो रेल्वे गेट आहे त्याच्या खालून जी पिण्याच्या पाण्याची लाईनचं काम चालू केलेलं आहे, फाईल चालू आहे, DRM ऑफिसला रेल्वेच्या मंजुऱ्या केलेल्या आहेत। त्याच्यासाठी स्वतः आम्ही फॉलोअप घेत आहे। सन्माननीय खासदार कपिलजी पाटील यांनी देखील आम्हाला या प्रकरणात खूप मदत केलेली होती आणि त्याच्यामुळे ती फाईल देखील मंजूर आहे। 5-6 महिन्यापूर्वी आपण KDMCच्या माध्यमातून 70 लाख रुपये देखील भरले होते, तरी देखील अजून देखील ते काम पूर्णत्वास आणत नाहीत। त्याच्यामुळे पाण्याचा जो गहन प्रश्न आहे तो अजून देखील सुटलेला नाही। आम्ही सदर हे सगळ्या प्रश्नांचं निवेदन काळू नदीवर जो बंधारा आहे आपला मांडाटीटोळा विभागात, त्याची देखील हाईट आणि गळती थांबवण्यासाठी, हाईट वाढवण्यासाठी देखील आम्ही गेले कित्येक वर्ष आम्ही पाठपुरावा करत आहोत, पण त्याचं देखील काम पूर्ण करत नाही। आणि अशा या सगळ्या प्रकरणामुळे जी पाण्याची गहन समस्या आहे, कारण की मांडाटीटोळा हा जो विभाग आहे त्यांचं नागरिकीकरण इतकं झपाट्याने होत आहे आणि त्याच्यामुळे हे पाणी समस्या खूप प्रचंड प्रमाणात आम्हाला भेडसावत आहे आणि त्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आणि त्याच्याच संबंधित या प्रश्नांवर आम्ही आज जे अभियंता आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे घोडे साहेब, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर सोडवणार असं नेहमीप्रमाणे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। आपण जर बघितलं तर राज्यात भाजपची सत्ता आहे, मात्र प्रशासनाच्या विरोधात भाजपलाच आंदोलन। राज्यात जरी भाजपाची सत्ता असेल, मी तुम्हाला खडसावून सांगते, केंद्रात जगेल भाजपाची सत्ता असेल, परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिका असू दे किंवा बऱ्याचशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू दे, या निवडणुका झालेल्या नाहीयेत। त्याच्यामुळे जे नगरसेवकांचा जो दबाव पाहिजे ना या महानगरपालिकांवर, तो राहिलेला नाही आणि कुठेतरी अंकुश आणि नाईलाजास्तव आम्हाला हा मोर्चा काढायला लागत आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।